नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता भूमीला पूजेचा मान मिळालेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की देवा, आमच्या इथे मनूला चांगलं गुडगुडीत आणि सुदृढ बाल जन्माला येऊ दे. त्यांनी या दिवसाची खूप वर्षापासून आतुरतेने वाट बघितले. त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही आता चांगलं घडू दे. त्यांच्याकडून हा आनंद हिरावून घेऊ नकोस देवा, असं तिने मागणं, असं तिने साकडं देवाला घातलेलं असतं. त्यानंतर ती तिथे बेळाचं पान घेते आणि मनूच्या हातामध्ये देते. मनू ते घ्यायला तयार नसते. तेव्हा भूमी म्हणते, मनू, आता तू हट्ट करू नकोस. आम्हाला पूजेचा मान मिळाला ना, आणि घरामधले जे कर्ते असतात ना, जे मोठे असतात, त्यांनी पूजा केलेली कधीही घरामध्ये सगळ्यांना ती लाभत असते, ती फळाला येते. त्यामुळे आता तू उगाच राग मानू नकोस आणि हे पान तू तुझ्याकडे ठेव. त्यानंतर इथे आता मानसी आणि अथर्व दोघेही जण पूजेला बसतात. ते दोघेही जण पूजा करतात. तेवढ्यात इथे बलदेवने आकाशला फोन केलेला असतो आणि तो आकाशला म्हणत असतो की अरे, मी आता रागिनी पटवर्धनला कुठेतरी बाहेर जाताना बघितलं. तिच्याबरोबर ती पौर्णिमासुद्धा आहे. आधी तिने रिक्षामध्ये डोकावून बघितलं, नंतर तिला कुणाचा तरी फोन आला आणि मग ती चिडून लगेचच गाडीमध्ये बसून तिथे जायला निघाली. फक्त भीती एका गोष्टीची आहे की तिच्या हातामध्ये मी बंदूक बघितली, पिस्तूल बघितलं आणि ते पिस्तूल घेऊन ती गेली. तेव्हा आकाश म्हणतो, काय? हे बघ, तू तिचा पाठलाग कर. तेव्हा बलदेव म्हणतो, मी तिचा पाठलागच करतोय. माझी रिक्षा तिच्या गाडीच्या मागोमाग आहे. मी तुला लाईव्ह लोकेशन पाठवतो. पूजा झाली असेल तर तू सुद्धा त्या ठिकाणी पोच. तेव्हा इथे आकाश म्हणतो, मी लगेचच तिथे येतोय, तू मला लोकेशन पाठवून दे. भूमी आणि आकाश दोघेजण घरातून बाहेर पडत असताना इथे अथर्व आणि मानसी दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी पटवर्धन आणि पौर्णिमा दोघीजणी त्या ठिकाणी गेलेले असतात जिथलं तिला लोकेशन पाठवण्यात आलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणत असते की लोकेशन तर इथलंच पाठवलंय, आता इथे नेमकं आपल्याला बोलावलंय कोणी? तेव्हा त्या दोघीजणी त्या ठिकाणी येऊन आता वाट बघत असतात. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता बलदेवसुद्धा त्या ठिकाणी पोचलेला असतो. बलदेव म्हणतो, मी कुठे शोधू त्या लोकांना आता? थोडक्यासाठी चुकामुक झाली. मी तिथे सिग्नलच्या आतमध्ये राहिलो आणि यांची गाडी सिग्नलच्या इथून सुटली. थोड्या वेळासाठी का होईना पण चुकामुक झाली. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई, आपण आता किती वेळ वाट बघायची आहे? तो माणूस अजून कसा परत आला नाही पुरावे घेऊन? तेव्हा पौर्णिमा म्हणते, थोडे पेशन्स ठेव. गरज आपल्याला आहे ना? आहे की नाही गरज आपल्याला? मग वाटसुद्धा आपल्यालाच बघावी लागणार आहे, कळलं तुला? तेव्हा थोडेसे पेशन्स ठेव. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई, अहो पण किती उशीर झाला, त्या माणसाने यायचं ना आता. त्यानंतर तो माणूस टॅक्सीतून आलेला असतो आणि इथे आता गाडीचा फोकस सगळा त्या दोघींवरती असतो. आणि इथे रागिनी पटवर्धनला ब्लॅकमेल करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो तर इथे सुतार असतो, इलेक्ट्रिशियन सुतार. तो रागिनी पटवर्धनला खूपच हुशारीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, काय मॅडम, कशा आहात मग? तेव्हा रागिनी म्हणते, अच्छा, तू आहेस का? तू आहेस का तो जो माझ्या विरोधात जात होता, जो सगळीकडे लिहून ठेवत होता की माझं आता काही खरं नाही आहे, माझे दिवस भरले, माझ्या विरोधातले पुरावे पोलिसांना सापडले तर काय होईल माहिती आहे ना? म्हणजे या सगळ्या धमक्या तू देत होतास. तू तर मला एक नंबरचा मूर्ख वाटत होतास. तेव्हा तो माणूस म्हणतो, मी जर मूर्ख असतो तर एवढ्या मोठ्या एव्हिडन्स रूमला आग लावली असती का? तेवढ्यातच बलदेव विचार करत असतो की आता रागिनी पटवर्धनला शोधायला मी कुठे जाऊ? तेवढ्यात तिथे भूमी आणि आकाश हे दोघेजण आलेले असतात. आकाश विचारतो, काय रे बलदेव, काय झालं? कुठे रागिनी? तेव्हा बलदेव म्हणतो, अरे नाही ना, मी रागिनी पटवर्धनचा पाठलाग करत इथपर्यंत आलो होतो, पण रागिनी पटवर्धन सिग्नलच्या नंतर डायरेक्ट कुठे निघून गेली ते मला काही कळलंच नाही. मी आजूबाजूला बघितलं पण मला दिसली नाही आहे. तेव्हा इथे आकाश आणि भूमी म्हणत असतात की तू इथेच थांब, आम्ही मागच्या बाजूला तिकडे जाऊन बघतो
की रागिनी पटवर्धन आली आहे का, आणि तुला जर इकडे दिसली तर तू आम्हाला फोन करून सांग, मग तर चालेल ना. तेव्हा बलदेव म्हणतो हो ठीक आहे चालेल. तेव्हा भूमी आणि आकाश दोघेजण आता मंदिराच्या मागच्या बाजूला बघायला गेलेले असतात. तिथे रागिनी पटवर्धन दिसते का. तेव्हा इथे इलेक्ट्रिशियन सुतारने सगळे पुरावे बाजूला काढून ठेवलेले असतात आणि त्यानंतर एव्हिडन्स रूमला आग लावलेली असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की तुला माहिती नाही आहे मी कशी आहे, मी किती शातीर आहे ते तुला माहिती नाही आहे का. तो म्हणतो माहिती आहे ना मला सगळं काय माहिती आहे, तुम्ही खूप जास्त शातीर आहात. अहो तुमच्यापेक्षा शातीर माणूस मी आत्तापर्यंत बघितलेलाच नाही आहे. जो माणूस आपल्या पोटच्या पोराला सोडत नाही ती बाई मला काय सोडणार आहे. हे मला न कळल्या इतपत मी मूर्ख नाही आहे. मला माहिती आहे तुम्ही काही करू शकता, पण मला त्याच्याशी आता देणं घेणं नाही आहे. मला महत्त्वाचं फक्त हेच आहे की काही झालं तरी मी तुम्हाला मदत केली तुमच्या कामामध्ये, तेव्हा तुम्ही मला माझ्या कामाचे पैसे द्या. चला चला मोबदला द्या. तेव्हा रागिनी म्हणते बरं ठीक आहे, तुला पैसे हवेत ना, मी तुला पैसे देईन, आधी पुरावे दे बरं इकडे. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी आता पुरावे त्याला द्यायला सांगते. तो पुरावे दाखवतो आणि म्हणतो सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, मला आधी पैसे द्या. तेव्हा रागिनी पौर्णिमाला पैशांची बॅग आणायला सांगते. तेव्हा इथे आता पैशांची बॅग जेव्हा तो माणूस घ्यायला जाणार सुतार, तेव्हा ती लगेच आपली पिस्तूल काढते आणि म्हणते 1 मिनिट, काय रे, हे पुरावे तू लपून ठेवलेस आणि आता मला ब्लॅकमेल करतोयस. हे बघ, हे पुरावे तर मी घेईनच तुझ्याकडून, पण तुला एक पैसासुद्धा देणार नाही. आणि रागिनी त्याच्या हातातून पैशांची बॅग खेचून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि पुराव्यांची सुद्धा. तेव्हा इलेक्ट्रिशियन सुतार म्हणत असतो बघा, मी तुम्हाला म्हणालो होतो ना की तुमची नियत कधीही फिरू शकते. तुम्ही फक्त माणसाचा कामासाठी फायदा करून घेता आणि नंतर त्या माणसाला तुम्ही तुमच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकता. तुम्ही त्याला संपवता हे मला आधीपासून माहिती होतं, म्हणून मी तुम्हाला डबल क्रॉस केलं. तुम्ही इतक्या शातीर आहात, तुमच्या एवढा शातीर तर मी नाही आहे, पण मी थोडा तरी आहे. मी तुम्हाला बरोबर ओळखले आणि म्हणून मी हे पुरावे बाजूला ठेवले आणि मग एव्हिडन्स रूमला आग लागली. तेव्हा भूमी आकाश दोघेजण लपून छपून बोलणं ऐकत असतात. तो माणूस आता तिच्या हाताला धक्का देतो आणि तिच्या हाताला तिथे झटका दिल्यानंतर लगेचच रागिनी पटवर्धन म्हणते, अरे काय ही माणसं आहेत की कोण आहेत. तेव्हा ती घाबरलेली असते आणि त्याच्यामध्ये ती म्हणत असते की अरे देवा, बघितलंस ना पौर्णिमा, काय केलं त्या माणसाने. अगं त्याने सगळे पुरावे तर घेऊन तो गेलाच, पण माझे एवढे पैसेसुद्धा तो घेऊन गेला गं. मग आता काय करायचं. फसवलं त्याने मला, फसवलं, गेला, माझे पैसे घेऊन गेला. असं म्हणत प्रेक्षकांनो रागिनी भयंकर आता चिडलेली असते. तेव्हा बलदेव म्हणत असतो की भूमी, तू बघितलंस ना, रागिनी पटवर्धनला तोच माणूस ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता ज्याने ते पुरावे नष्ट केलेले आहेत. रागिनी पटवर्धनच्या विरोधामध्ये अजूनही त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे आहेत आणि तो पैशांसाठी तिला ब्लॅकमेल करतोय हे सुद्धा त्यांना समजलेलं असतं. तेव्हा भूमी आणि पौर्णिमा दोघीजणी घरी आलेली असतात. तेव्हा घरी आल्यानंतर रागिनी म्हणत असते की अरे पालखी कुठे आहे, सगळे इथे, सेवक कुठे आहेत. तेव्हा भूमी म्हणते कसं आहे ना बाईसाहेब, पूजा पार पडली. तेव्हा रागिनी म्हणते कसं काय, मी इथे नसताना पूजा पार पडलीच कशी. तेव्हा भूमी म्हणत असते असं काय करताय तुम्ही. अहो पूजा पार पडायला हवीच होती ना, कारण का तर इथे सर्व सेवकांना रात्र होण्याच्या आधी पालखी मंदिरामध्ये घेऊन जायची होती ना, त्यामुळे ते लोक लवकरात लवकर निघून गेले. रागिनी म्हणते पण पूजेचा मान कुणाला मिळाला. तेव्हा भूमी म्हणते बाईसाहेब अहो हे काय करताय तुम्ही शांत व्हा बरं, प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, पूजेचा मान आम्हाला दोघांना मिळाला, त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते काय, तुला आणि आकाशला पूजेचा मान दिला का, पण कशासाठी. आणि काय रे तुम्ही दोघेजण अथर्व माणसे, तुम्हाला दोघांना कळत नाही का, या दोघांना पूजेचा मान अजिबात मिळवून द्यायचा नाही असं सांगितलं होतं ना तुला, मग तुम्ही दोघेजण का पूजेला बसला नाहीत. तेव्हा अथर्व म्हणत असतो आई अगं, जेव्हा इथे गोखले गुरुजीचे शिष्य म्हणाले ना की तुम्ही दोघांनी पूजा करा, तेव्हा इथे आकाश आणि भूमिताई
या दोघांनी आमचंच नाव घेतलं होतं, पण सगळे सेवक म्हणाले की या घराचे जे मोठे आहेत ना त्यांनीच पूजा करायची, कारण त्यांनी केलेली पूजा संपूर्ण घराला लाभते असं त्या सेवकांनी सांगितलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणते, रागिणीबाई तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. अहो तुम्ही किती चिडचिड करताय. एवढी चिडचिड तुमच्या तब्येतीसाठी अजिबात चांगली नाही, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा तुम्ही शांत व्हा. तर इथे अथर्व म्हणत असतो, आई अगं आकाश आणि भूमिताई दोघेजणं पूजेला बसणारच नव्हते. त्यांनी आमचंच नाव सुचवलं होतं, पण ते लोक आम्हाला बसवायला तयारच नव्हते. ते म्हणाले की घरातल्या मोठ्यांनीच पूजा करायची. तेव्हा इथे भूमी म्हणते, रागिनी आत्या अहो कशाला तुम्ही इतका आता स्वतःला त्रास करून घेताय. पूजा झाली ना हे महत्त्वाचं नाही आहे का. हा फक्त तुमच्या हातून झाली नाही म्हणून तुम्हाला वाईट वाटत असेल तर एवढं वाईट वाटून घेऊ नका. अहो देव खोळंबले होते, सगळी माणसं खोळंबली होती आणि आम्ही काय लगेच पूजेला बसलो नाही या. तर तुम्हाला वारंवार फोन करण्यात आला होता. आकाशने फोन केले तुम्ही उचलले नाही. अथर्वने तुम्हाला हवे तेवढे फोन केले तुम्ही उचलले नाही का आणि कशासाठी. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, मग तुम्ही जर आता फोन वगैरे उचललेच नाही तर मग इथे देवाची जी पालखी आली होती मग महादेवांची पूजा कोण करणार सांगा ना तुम्ही. तेव्हा तुम्ही आता रागराग करू नका, तिरस्कार करू नका. खूप राग आला असेल ना तुम्हाला, मला माहिती आहे, पण जरा तुम्ही शांत व्हा. तेव्हा इथे भूमी रागिणीला पाणी प्यायला देते. रागिणी ते पाणी रागाच्या भरामध्ये भूमीवरती टाकणार तेवढ्यातच आकाश तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, बाद झालं बाईसाहेब, बाद झालं तुमचं वागणं आता. तुम्ही भूमीला जेवढा त्रास दिलात ना तेवढं बाद झालं. भूमी चल आता आपण निघूया. असं म्हणून आकाश आणि भूमी दोघेजण आपल्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी खूप छान वाटते ना आता, खूप दिवसानंतर आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडलं हो ना. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश तू अगदी बरोबर बोलतोयस, पण मला काय वाटतं तुला खरं सांगू का, म्हणजे आता रागिनी आत्यांच्या विरोधामध्ये आपल्याला लवकरात लवकर पुरावे मिळतील हे मात्र नक्की आहे. फक्त आपल्याला तो माणूस कोण होता ना हे आपल्याला कळायला पाहिजे की त्या माणसानेच इथे रागिनी पटवर्धनला खूप मोठ्या मोठ्या धमक्या दिल्या होत्या. हे आपल्याला कळलं पाहिजे. तो माणूस नेमका आत्याचे पैसे घेऊन कुठे गेला. तेव्हा भूमी आणि आकाशला आता आठवतं, ते शोधत शोधत आलेले असतात. तेव्हा जी गाडी जाते ना, ज्या गाडीतून तो माणूस आलेला असतो ना सुतार, त्या गाडीचा नंबर इथे आकाशच्या लक्षात असतो. त्याने तो नोट डाऊन करून ठेवलेला असतो. आकाश म्हणत असतो, भूमी अगं ती गाडी, त्याचा नंबर माझ्या लक्षात आहे, आपण त्या नंबरवरून त्या माणसाचा पाठलाग करू शकतो, त्याला शोधून काढू शकतो. तेव्हा भूमी म्हणते, तो नंबर तू मला सुद्धा दे, मी नोट डाऊन करून ठेवते, म्हणजे ती गाडी जर मला दिसली तर मी सुद्धा तिची माहिती काढू शकते आणि त्या माणसाची सुद्धा. तर इथे सकाळी आता भूमी फ्रेश वगैरे झालेली असते आणि ती देवाजवळ दिवा लावायला आलेली असते. तेव्हा रागिनी म्हणते, काय गं तुझी एवढी हिंमत, मी या घरची सगळी करती धरती आहे ना, मी या घराची मालकीण आहे ना, मग दिवा लावायचा मान तुला कुणी दिला सांग ना, कुणी दिला तुला मान. तेव्हा इथे भूमी म्हणते, एक मिनिट, मी कितीही गडबड असू दे, कितीही मला काम असू दे, रोज सकाळी संध्याकाळी मी दिवा लावते, पण आता काही दिवस मी बघते ना बाईसाहेब, सकाळी तुम्ही इथे येऊन दिवा लावत नाही का, कशासाठी. तेव्हा रागिनी इथे आता म्हणत असते, तुला काय करायचं आहे गं सांग ना, तुला काय करायचं आहे. मी इथे आल्यानंतर काहीही करेन, मला देवाला नमस्कार करायचा आहे तर करेन, दिवा लावायचा आहे तर लावेन, कळलं. तेव्हा भूमी म्हणते की देवाजवळ तुमची अरेरावी ही चालणार नाही आहे. गेली 4-5 दिवस मी बघते तुम्ही देवाजवळ दिवाच लावत नाही. तेव्हा रागिनी म्हणते, मी या घरातल्या नोकरांना फक्त देवाला नमस्कार करण्याची परवानगी दिली, दिवा वगैरे लावण्याची परवानगी दिली नाही आहे मी, कळलं ना. मला दिवा लावायचा असेल तर लावेल, नसेल लावायचा तर नाही लावणार, पण तू यायचं नाही दिवा लावायला, कळलं का. चल हो, चल हो तिकडे बाजूला. आणि रागिनी भूमीचा हात पकडून तिला आता खेचत बाजूला करते. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा बाईसाहेब, तुम्ही जे काही वागताय ना अत्यंत चुकीचं आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी बोलत असतात. पौर्णिमा म्हणत असते की हे बघा आई, मी काय म्हणते, आपण दोघीजणी बाहेर गेलो होतो, त्यानंतर भूमी आणि आकाश या दोघांनी पूजा केली, पण ते दोघेजणंसुद्धा घरामध्ये नव्हते, ते सुद्धा कुठेतरी गायब झाले होते. तेव्हा रागिनी म्हणते, काय, आता बघ मी काय करते ते. तेव्हा रागिनी आता सगळ्यांना बाहेर बोलावते, सगळ्यांना, भूमी आकाशला सुद्धा बाहेर बोलावते
आणि म्हणत असते, आता मला खरं खरं सांगा, काल तुम्ही दोघेजणं मी बाहेर गेल्यानंतर कुठे बाहेर गेला होतात का? तेव्हा भूमी आकाश म्हणतात, नाही आम्ही कुठेच गेलो नाही, आम्ही तर घरामध्येच होतो ना. तेव्हा रागिनी म्हणते, खोटं बोलू नका, खरं बोला. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही आम्ही खरंच कुठे नव्हतो गेलो, आणि जरी गेलो तर तुम्हाला सांगून जाणार नाही का बाईसाहेब? असं इकडे आता भूमी रागिनीला सांगते आणि आकाशसुद्धा तेच म्हणतो की आम्ही कुठेही गेलेलो नाही, आम्ही तर इथेच आहोत. आणि त्यामुळे इथे रागिनीचा त्या गोष्टीवरती विश्वास बसत असतो.